आईला आपल्या बाळासाठी नेहमीच वाटत असतं त्याने जे काही खाल्लं ते त्याच्यासाठी आरोग्यदायी असावं आणि पोषक असावं, त्याने बाळ हे गुटगुटीत होईल, त्याचं वजन वाढेल। त्याच्यासाठी ही खास पौष्टिक आणि प्रेमाने तयार केलेली धवलची रेसिपी शेअर करते। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गरम कढईमध्ये मी आता हे मखाणे भाजून घेणार आहे। तेल किंवा तुपाचा काही वापर केलेला नाहीये मी, असेच ते मस्त खरपूस होतील। मखाणे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे, फक्त ते कडक झाले पाहिजे, जेणेकरून आपण मिक्सरमधून ग्राइंड करताना ते इझिली त्याची भुकटी झाली पाहिजे। आता मखाणे आपले भाजून झालेले आहे। आता आपण याची भुकटी तयार करून घेऊ। मखाण्याची मी भुकटी तयार करून घेतली आहे, त्याप्रमाणेच मी काजू बदामची देखील भुकटी तयार करून घेतलेली आहे, म्हणजे ते लवकर शिजतील। या गरम कढईमध्ये दूध घालणार आहे। आता या दुधामध्ये मी खजूर आणि काजू बदामची भुकटी ॲड करते। हे तुम्ही बाळ उठायच्या पहिले करून ठेवू शकता, जसं की भाजी बनवायच्या पहिले आपण वाटण बनवून ठेवतो, अगदी तसंच। आपल्याला खजूर हे छान शिजून घ्यायचे या दुधामध्ये। तुमचं बाळ जर 8 ते 10 महिन्याच्या खालचं असेल तर तुम्ही यात पाणी पण ॲड करू शकता, कारण दूध हे पचायला थोडं जड असतं बाळासाठी, त्यासाठी गाईच्या दुधाचा वापर करा। आता आपले खजूर हे बऱ्यापैकी नरम झालेले आहे। आता यात मी केळीचे काप टाकणार आहे। मी अर्धी केळी घेतली इथे। ही केळी पण आपल्याला छान शिजून घ्यायची आहे। केळी आणि दूध एकत्र असल्यामुळे बाळाचं वजन सुद्धा छान वाढणार आहे याच्याने आणि बाळ गुटगुटीत होईल। आता ही केळी छान स्मॅश झाली याच्यामध्ये आणि शिजून पण झाले। तर आता आपण यात मखाण्याची जी पावडर केलेली आहे भुकटी, ती आपण ॲड करणार आहोत। मखाण्याची भुकटी तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता, कारण ती खराब नाही होत। फक्त मखाणे भाजताना तेल किंवा तुपाचा वापर करू नका। हे घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं एकसारखं। आता आपलं मिश्रण छान घट्ट झालंय। आता मी हे थंड करण्यासाठी ठेवणार आहे। आता हे थंड झालेलं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचंय। मिक्सरमधून काढताना जर आपल्याला हे घट्ट वाटत असेल तर आपण याच्यात दूध पण ॲड करू शकतो, जेणेकरून बाळांना ते गिळण्यासाठी सोपं जाईल। एरवी पण बाळांना जेवढं पातळ खाऊ घालता येईल तेवढं पातळ खाऊ घाला। मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर ते असं दिसणार आहे। फक्त ही रेसिपी आपल्या बाळाला लगेच खाऊ घालावी लागणार आहे, कारण केळी घातल्यामुळे ते काळी पडू शकतं, पण एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि खजूर टाकल्यामुळे आपल्याला नॅचरली गोडवा येणार आहे याचा। माझ्या धवलला ही प्युरी खूपच आवडायची, तो व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला आहे, तुम्हाला बॉडी लँग्वेजवरनं तर कळेलच। आतू दादा कसं लागतंय बेटा ते? छान छान आहे। धवल लहान असतानाची छान मेमरी मी सेव्ह करून ठेवलेली होती, मी ती तुमच्यासोबत शेअर करते। ह्या प्रकारेच तुमचं बाळ देखील आवडीने ही प्युरी खाईल अशी आशा करते। पुन्हा भेटूया लवकरच। बाय बाय।